नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार. म्हटलं चला मार्केटमध्ये जाऊन बघू, मच्छी मार्केटमध्ये. तर मासे काय जास्त दिसत नव्हते, पण हा पहा एवढा मोठा मासा. तर आमच्या इकडे ह्याला वागळा मासा म्हणतात. तर त्यातला एक वाटा आम्ही घेतला आणि थोडे बाकीचे मासे घेऊन घरी आलो. घरी येऊन मासा धुतला वगैरे, तिखट मीठ सगळं कोकम लावलं आणि त्यानंतर बनवायला घेतला. तर पहा, कढई ठेवले, कांदा टाकलाय, टोमॅटो टाकलाय, छान परतून घेतलं आणि कांदा लसूण आणि खोबऱ्याचं भाजकं वाटप करून घेतलं, जे आपण चिकनला वगैरे वापरतो. तर तिखट, हळद, गरम मसाला हे सगळं तेलामध्ये टाकून छान परतून घेतलं आहे. थोडंसं त्यामध्ये मीठसुद्धा टाकलं आहे आणि आधी थोडंसं माशाला लावून ठेवलं होतं. तर पहा, आता मी मासे त्यामध्ये टाकून घेते. तर मासे टाकलेत, थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण मासे कोणताही मासा असो तो लगेच शिजतात. त्यानंतर मग थोडंसं वाटण टाकलं आहे आणि पहा, त्या माशाला एक उकळी आली आहे, पण मला थोडासा रस्सा पातळ वाटतो आहे, त्यामुळे मी थोडंसं सुकून घेणार आहे. तर पहा, अशा प्रकारे मी इथे वागळा मासा तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील हा मासा नक्की तयार करून पहा. आंबट, तिखट आणि खूप छान अशी चव लागते याची. तर तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला देखील आवडेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. बाय.